नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटिक्सची एक ट्रिक पाहणार आहोत. ते म्हणजे आपले कॉन्स्टिट्यूशनचे शेड्यूल्स कसे लक्षात ठेवायचे. अर्थात जे वेगवेगळे परिशिष्ट आहेत, तर तुम्हाला परिशिष्टांची यादी या ठिकाणी दिसत असेल. जसं की टेरिटरीज अँड स्टेट्स, अर्थात त्याला आपण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणतो. नंतर एम्युलमेंट्स अर्थात वेतन आणि मानधन. तिसरं आहे ते म्हणजे अफर्मेशन अँड ओथ अर्थात पदग्रहण शपथ. त्याच्यानंतर राज्यसभा सीट अलोकेशन. तर इकडे मराठी ट्रान्सलेशन दिले, मी तुम्हाला इंग्लिश मधलं सांगतो पटापट. आपल्याला ट्रिक पाहिजे बरोबर. तर 5वं शेड्यूल आहे ते म्हणजे शेड्यूल एरिया. 6वं शेड्यूल आहे ते म्हणजे अदर ट्रायबल एरिया. 7वं शेड्यूल आहे ते म्हणजे फेडरल लिस्ट. नंतर 8वं शेड्यूल आहे ते म्हणजे ऑफिशियल लँग्वेज. नंतर 9वं शेड्यूल आहे ते म्हणजे लँड रिफॉर्म रिलेटेड जे काय असेल ते. 10वं शेड्यूल आहे ते म्हणजे पक्षांतरबंदी कायदा म्हणजे डिफेक्शन. 11वं आहे ते म्हणजे पंचायत राज आणि 11वं शेड्यूल आहे ते म्हणजे म्युन्सिपालिटीज बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपले शेड्यूल आहेत. तर आपल्याला यांना एक्झामच्या अँगलने कसं लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा. ते म्हणजे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम बरोबर का. तर जुन्या पंतप्रधानांचे अश्रू असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल. आपल्यासाठी ट्रान्सलेशन महत्वाचं नाहीये, आपल्यासाठी ट्रिक महत्वाची. तर टीयर्स ऑफ ओल्ड पीएम अशा सिक्वेन्सने तुम्हाला सगळे शेड्यूल लक्षात ठेवायचे. तर बघा, टी म्हणजे काय, टी फॉर टेरिटरीज अँड स्टेट्स. नंतर ई बघा, टीयर्स मधला ई म्हणजे काय, तर एम्युलमेंट बरोबर अर्थात वेतन आणि मानधन. नंतर ए म्हणजे काय, तर अफर्मेशन अँड ओथ अर्थात तुमचं पदग्रहण शपथासंदर्भात माहिती. नंतर आर, टीयर्स मधला आर आहे तो राज्यसभाचं सीट अलोकेशन. ठीक आहे. नंतर एस म्हणजे काय, तर शेड्यूल एरियाज बरोबर. तर भारतामध्ये आपल्याला माहिती जे काय अनुसूचित जाती जमाती संदर्भात 5व्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. नंतर ओ फॉर अदर ट्रायबल एरियाज. ऑफ मधला ओ जो आहे लक्षात घ्या, तर तो अदर ट्रायबल एरियाचा आहे बरोबर का. तर ईशान्य भारतामधील ज्या काय अनुसूचित जाती जमाती आहे त्या संदर्भात दिलेले आहे. नंतर एफ फॉर फेडरल लिस्ट. फेडरल लिस्ट म्हणजे काय, तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे काही सूचींचं वितरण केलंय त्या संदर्भात माहिती आहे. नंतर पुन्हा ओ आलाय बघा. तर ह्या ओ आणि ह्या ओ मध्ये कन्फ्युजन करू नका. हा ओ जो आहे तो ऑफिशियल लँग्वेजेस अर्थात ज्या आपल्या भाषा आहेत त्या संदर्भात आहे. नंतर पुढचा आहे तो एल बरोबर का. एल म्हणजे काय, तर लँड रिफॉर्म्स बरोबर. तर लँड रिफॉर्मचे कायदे आपल्याला माहितीये 9व्या परिशिष्टामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डी म्हणजे काय, तर डिफेक्शन मित्रांनो बरोबर, म्हणजे पक्षांतरबंदी कायद्या संदर्भात. नंतर पी म्हणजे काय, तर पंचायत. तर ग्रामीण भागामधले जे काही स्थानिक स्वराज्य संस्था त्या पंचायत मध्ये येतात. आणि शेवटचं एम म्हणजे काय, तर म्युन्सिपालिटीज बरोबर, तर शहरी स्वराज्य संस्था बरोबर. तर अशा प्रकारे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम तुम्ही ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर तुमचे हे सगळे शेड्यूल अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली परिशिष्ट लक्षात ठेवण्याची ट्रिक होती. तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच आपण भरपूर ट्रिक्स याच्यानंतर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर चॅनेल बरोबर जोडून राहा आणि आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.